आपण बघत आहात DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास नाशिकच्या गंगापूर रोड श्री गुरुजी हॉस्पिटलच्या समोर असलेल्या एका सर्व्हिस सेंटरला आग लागल्याची घटना घडली। यामध्ये सर्व्हिस सेंटर मधील एक दुचाकी वाहन व इतर साहित्य जळून खाक झाले। आग मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास लागल्याची माहिती गंगापूर पोलीस गस्त घालत असताना आगीचे लोट दिसल्याने मोहिते यांनी अग्निशामक दलाला कळवले असता आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सातपूर अग्निशमन दलाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला होता। त्यानंतर अग्निशमन जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले। या आगीमध्ये कोणीही जखमी नसून जीवितहानी देखील नाही। आगीचे नेमके कारण समजले नसल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले। या लागलेल्या आगीचे लोट मोठ्या प्रमाणात होते, त्यामुळे परिसरात धूर पसरला होता। मध्यरात्रीच्या सुमारास ही आग लागली असल्याने रस्त्यावर गर्दी नसल्याने अग्निशमन यंत्रणा लवकर घटनास्थळी पोहोचली व आग लवकर आटोक्यात आली। आगीमध्ये सर्व्हिस सेंटर मधील एक दुचाकी वाहन व इतर साहित्य जळाले आहे। या कामगिरीत अग्निशमन फायर कॉल वाहन चालक राहिल सय्यद, लीडिंग फायरमन विकी मुसळे, SK शिंदे, ताराचंद सूर्यवंशी, फायरमन रोशन गांगुर्डे, सार्थक सोनवणे यांनी आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले, तर घटनास्थळी गंगापूर पोलीस देखील उपस्थित होते। DPA न्यूज साठी प्रतिनिधी भूषण जैन, नाशिक। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।